आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे लग्न म्हणजे ना सगळ्यांना कायम लक्षात राहणार आहे बघा। काय ती लोक मुलाकडची नुसती विचित्रच नाही, नवरा मुलगा चांगला आहे हो, आणि त्याचे आई वडील ते पण मस्त आहेत, पण बाकीची सगळी मंडळी विचित्र नुसती। जाऊ दे ग, लग्न छान पार पडलं ॲट द एंड ऑफ द डे। माझ्या साक्षीच्या चेहऱ्यावर आनंद होता, दॅट इज इम्पॉर्टंट। साक्षीताई आपल्या खूप खुश होत्या। आई आई तुझा चेहरा का पडलाय? थँक्यू। अगं साक्षी सोडून नाही गेली काही, छान लग्न करून गेली आहे सासरी, आणि 20 मिनिटावर घर आहे तिचं। एक फोन केला ना की परत करू का फोन? मी सांगू आजींचा चेहरा का पडलाय ते? भर मांडवात पोलीस आले ना, म्हणून आजींचा चेहरा उतरलाय। हो ना, मी म्हंटल ना ती मुलाकडची फॅमिली जरा विचित्रच आहे, आणि त्या पोरी बाई कसल्या गौ आहेत त्या मुलींमुळेच आपल्या साक्षीताईच्या लग्नात पोलीस आले। हो, मला सांग, हे जे काय घडलं त्याच्यामध्ये त्या मुलींची काय चूक होती? जे काय घडलं त्याच्या मागे समायराच होती ना? जय, हे तुझं चुकलंय। तुला काय गरज पडली होती रे ते पोलिसांच्या समोर असं त्या मुलीबद्दल बोलायची? सॉरी आजी, थोडं चुकलंच माझं। खूप चुकलं तुझं, खूप चुकलंय। अरे शहानिशा न करता असं कोणावरही आरोप करू नये बाळा। काय वाटलं असेल त्या लोकांना? तू त्यांच्या इज्जतीवर प्रश्न उचललास ना? अरे तुला काही बोलायचं होतं तर मला येऊन सांगायचं ना, मी होते ना तिकडे हजर, मी बघितलं असतं काय करायचं ते। तेच तर, त्या चौघी बहिणी किती चांगल्या आहेत माहितीये। हा दादा ना उगाच त्यातल्या एकीला बोलला, त्या रडत होत्या माहितीये आजी, ती सॅड होऊन गेली असेल। स्वामी, खरंच तुमची कृपा आहे आमच्यावर। तुमच्या रूपानेच तो मुलगा मदतीला धावून आला, नाहीतर काय केलं असतं आपण? खूप चांगला मुलगा आहे गौतम, तो जर नसता तर काय झालं असतं आपलं? म्हणजे मदत केली ना त्याने आपली। तो घ्यायला आला ना तर मला जरा अल्लडच वाटला, पण चांगला आहे हो, मनाने पण चांगला आहे। स्वामी भलं करू दे त्याच। हो, नाहीतर अशी गुणी पोरं कुठं बघायला भेटतात, तेही श्रीमंत घरात। हो ना, आणि आज त्या मुलामुळेच आपण ताठ मानेनं त्या मांडवातून परत येऊ शकलो। खरं तर मला त्याला थँक्यू बोलायचं होतं, पण बोलतच नाही आलं। आपण गडबडीत निघालो ना, पण परत भेटलो ना की मी थँक्यू बोले ना ताई। नक्की बोल। हं, खरंच ताई, खूप चांगला मुलगा आहे हा तो। हो ताई, तो दादा ना खरंच खूपच चांगला आहे। चांगले संस्कार झाले बरं का त्याच्यावर, खरंच। आणि तेच संस्कार त्याच्या भावावर नाही झालेत का? अहो, कशी समाजाची बाजू घेत होता। नाहीतर काय, नुसता शहाणपणा करत होता। शायनर कुठला, काय झालं काय माहित नाही, नुसती मध्ये मध्ये बडबड बडबड। हे बघा, मला नाही पटत आहे तुमचं बोलणं। ज्याला ज्या क्षणी ज्या व्यक्तीचा जसा अनुभव येतो त्या पद्धतीने तो रिॲक्ट होत असतो। जयला आला तसा अनुभव, आणि ती मुलगी वागलीच तसं, अक्षरशः पायाशी आणलं आपल्या जयला। बेसिक मॅनर्स लागतात आई। काही निजय काही चुकला बिकला नाहीये, आय डोंट थिंक सो। हो, आणि तू म्हणालीस तसं, मलाही त्यांच्या वागण्यात प्रॉब्लेम वाटलाच होता। ते प्रॉब्लेम होता म्हणून वाटला ना, स्टेटस, क्लास या सगळ्याचा डिफरन्स होताच की। आणि अशा माणसांना की नाही त्यांच्या गरिबीचा उदो उदो करायचा असतो, सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनता नाही आला ना की हे असे फिल्मी सीन्स क्रिएट करायचे असतात, तमाशा करायचा असतो। वाईट फक्त एवढंच वाटतंय, सगळं माझ्या साक्षीच्या लग्नामध्ये घडलं। आलेल्या माणसांना काय वाटलं असेल? मी काय बोलतेय आणि तुम्ही त्याचं बरोबर उलटच बोलताय। जाऊ दे, तुम्हाला काही चांगलं सांगायला गेलं ना ते तुम्हाला पटत तर नाहीच, तुम्हाला कळत सुद्धा नाही। मला पण ना हेच वाटतं, चूक त्यांची नव्हतीच, आपण ओव्हर रिॲक्ट केले। वी शुड एक्सेप्ट इट।
आसावरी आणि तिची फॅमिली इमोशनल झाली होती, रडत होते बिचारे. ते तर बरं झालं मी हेल्प केली म्हणून ते वाचले. मला वाटतं शर्वरीने सांगितलं असेल की माझ्यामुळे हेल्प झाली. ते ऐकून आसावरी पण माझ्यावर इम्प्रेस झाली असेल. ती नक्की मला थँक्स म्हणायला फोन करेल. हो, त्यांना बोलवून घे, चेक्स क्लिअर करू. काय आज जे झालं ते ठीक नाही झालं. काय ठीक नाही झालं? हे बघ, जे झालं ती समायराची चूक होती. ते तर बरं झालं मी हेल्प केली म्हणून सत्य समोर आलं, नाहीतर पोलिसांनी अरेस्ट केलं असतं ना त्यांना. या मुलीच्या विरोधात तुझ्याकडे पुरावा होता तर मला आधी का नाही सांगितलास? त्याने काय होणार होतं? त्या शर्वरी समोर तोंडावर पडलो नसतो ना मी शर्वरीवर आरोप केला होता. वा रे वा, म्हणजे चूक तू कर आणि ब्लेम दुसऱ्यांना दे. काय रे दादा, आजपर्यंत तुला मुलींचं नाव माहिती नसायचं, जिभेवर तुझ्या मुलीचं नाव यायचं सुद्धा नाही, आणि आज तुला चक्क त्या मुलीचं नाव लक्षात आहे. क्या बात है. प्रोग्रेस सर, आता प्रोग्रेस. शट अप. विषय काय बोलतोयस काय? जा. शर्वरी, साक्षी बेटा, तुझं मनापासनं स्वागत. सुखानं संसार करा. आकाश, साक्षीची काळजी घेणं आता तुझं काम आहे, तुझी जबाबदारी आहे. हो आई, आणि मी माझी जबाबदारी नीट पार पाड. माहितीये मला, गुणी आहेसच तू. बरं आता जा, आपल्या घरातल्या देवाचं दर्शन घेऊन ये. हेड ऑन माय फीट. अगं फोरहेड ग बाई. शर्वरी परत टकाटक. आई, कसला आवाज येतोय? अगं नाही, काही नाही, एवढं काही सिरियस नाही. बाळानो, तुम्ही आता ना दमलायत खूप, तेव्हा जाऊन आहे ना आराम करा. हा, आकाश,